वास येते त्याला. अरे चंदनाचा वास तर येतो, पण कुठून येतो हे त्याला समजत नाही. ते गाढव जाणून बुजून बोलत जा, अरे जाणून बुजून गाढवच. ते इकडे मुंडकं घाल, तिकडे मुंडकं घाल, इकडे फिर तिकडे फिर तिकडे, चारही बाजून ते गाढव फिरते, पण हा सुवास कुठून येतो हे त्या कोणाला गाढवाला समजत नाही. आणि तो सुवास कुठून येतो? त्याच्या पाठीवरून. पण असते कोण? बोलत जा, गाढव. म्हणून समजत नाही. मी म्हणत नाही बरं. हे बा हिच्यात उदाहरण आहे, हिच्यात उदाहरण आहे. हे झालं भगवंताच्या तोंडचे शब्द. आता दुसरं सांगतो. मृगनाभी कस्तुरी. मृगनाभी कस्तुरी. मृग माहिती तुम्हाला? हा, मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. आणि ती कस्तुरी ज्या वेळेस फुटते त्यावेळेस त्या कस्तुरीचा इतका सुगंध येतो, इतका सुगंध येतो की त्या सुगंधानं ते मृग इकडे तिकडे पूर्ण जंगलवर फिरतो. पण त्या कस्तुरीचा वास कुठून येतो हे त्याला कळत नाही. येतो कुठून? त्याच्याच बेंबीतून. बरोबर आहे, पण त्याला समजत नाही. बरोबर आहे. मृगनाभी कस्तुरी. मृग जंगल भटकत जाए, पर सबके हृदय में राम है. सबके हृदय में राम है, पर मूर्ख न समजाय. प्रत्येकाच्या हृदयात राम बसलेला आहे, परंतु मूर्खाला त्याचा अनुभव येत नाही. मग आम्ही शहाणे का मूर्ख? ज्याचं त्यानं पाहत बसा. आपण कोणाला बोलत नाही, शास्त्र सांगतो. जे शास्त्रात आहेत तेच आम्ही तुम्हाला. याच्यात गाढव सांगितला, मी मृगाचं उदाहरण सांगितलं. आता भगवंताचं सांगतो. तैसा हृदया माझे मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, अन का भ्रांताशी काम विषयावरी. अरे सर्व सुखाचा आराम असा असणारा जो परमात्मा तो तुमच्या आतमध्ये आहे. आणि त्याला सोडून आम्ही इकडे तिकडे भटकत बसतो. मरोस तर भटकत बसतो, पण तो काही भेटत नाही. बंदी जिंदगी चालली जाते, नाही भेटत. जाऊ द्या. काय? गाढव चंदनाचे ओझे वाहतो, पण त्या चंदनाच्या सुवासातील रहस्य काही तो जाणत नाही. त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय जर भक्ती नसेल तर, आता भक्ती कशाला म्हणतात? तुम्ही सांगू राहिले भक्ती नाही, भक्ती नाही, भक्ती नाही, भक्ती नाही. अरे बाबा भक्ती कशाला म्हणता हे सांगा. पण जरा तुम्ही दम धरा. भगवंताची जी शिव्या देण्याची जी काय टाईम आहे तेवढा होऊ द्या, आणि मग देवच तुम्हाला सांगतील भक्ती कशाला म्हणतात. कारण हे कोण बोलून राहिलं? बघून दे कोणाला बोलून राहिले. उद्धवाला नाही, हा उद्धवा करतात नाही. आमच्या घरी गाय असते. बरोबर आहे, बरोबर आहे. तिला वासरू असते. वासरू झाल्यानंतर आम्ही काय करतो? ती वासरू असते ना, ते खुंट्याला बांधलेलं असते. संध्याकाळच्या टाईमला त्या वासराला सोडतो. वासराला सोडता बरोबर ते वासरू दुडदुड 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 करीत गाईजवळ जाते. गायच्या स्तनाला तोंड लावते आणि काय करते? दूध पिते. गाय एकदा पाणावली, बरोबर आहे, की आम्ही काय करतो? ते वासरूचा दोर धरतो आणि खुंट्याला बांधून टाकतो आणि मग तिचं दूध काढतो. आणि ते दूध बंद्या घरातले माणसं पितात. बरोबर आहे. मग हे जे भागवत सांगितलं भगवंतानं, भगवंत झाला काय? वासरू कोण झालं? उद्धव. पण फक्त उद्धवा करताच आहे काय? अरे या घरातल्या लोकांकरता साऱ्या जगाला तो विषय कळायला पाहिजे म्हणून लिहून ठेवलं हे. म्हणजे तुम्ही सर्व घरातले आहे. हा तो पिऊन गेला. आमचं कसं कालच्यापेक्षा उपस्थिती कमी. तुम्हाला सांगितलं दुप्पट या. कमी नाही ऐकत कोणी कोणाचं. नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं, आणि सून सासऱ्याचं ऐकत नाही, सासरा सुनेचं ऐकत नाही. अरे कोणी कोणाचं ऐकत नाही. जसा एकटा येतो तसाच मरतो, तसेच मरणारा. लक्षात ठेवा, सुटणार नाही. त्याच्याकरता काय गाठोळं बांधायचं? हे गाठोळं आपल्या जवळ आपण स्वतःच बांधा, कोणाची जरूरत नाही.
म्हणतात नवऱ्याचं पुण्य बायकोले, बायकोनं पुण्य. रिकामचोट नाही तो देव. ज्यानं कर्म केलं त्याचं कर्म त्याला फेडावंच लागणार आहे. ते का वजा आहे काय? इथून तिथपर्यंत फार वजा झालं. घ्या बरं. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. तुम्ही वाईट कर्म केलं ते तुम्हालाच भोगवा लागेल, बायकोला नाही. बायकोनं केलं बायकोलाच भोगवा लागेल, नवऱ्याचा संबंध नाही. काही अकडीले मकडी लावून देतात, टी व्ही बघता पाहत, काही कचरा डोक्यात घालून देतात, झाल. हे महाराज तो ऐसे बोलते, हे महाराज ने तो ऐसा बोला. अरे महाराज पर भरोसा है, पण ये भगवान पर भरोसा है क्या? संतों पर भरोसा है आपका? हाँ बस. कठीण रे बाबा, कठीण. 3 दिवसापासून बोंबलून राहिलो, पण टकोऱ्यात उतरून राहिले काय? अरे भाग्यात असलं तर भेटेल, नाही तर भेटणार नाही. लक्षात ठेवा, सोपी नाही. अनंत जन्माच्या कालच सांगितलं मी. जाऊ द्या, काही घेणं नाही. गाढव चंदनाचे ओझे वाहतो, पण त्या चंदनाच्या सुवासातील रहस्य काही तो जाणत नाही. त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय विद्या आणि शास्त्र पढणे हे काय बोलत जा. ज्ञानेश्वरी काय आहे, गीता काय आहे? माझ्या भक्तीशिवाय विद्या आणि शास्त्र पढणे म्हणजे ते केवळ भारवाहक होय. तुम्ही काय करू तुमच्या डोक्यावर वजच घेऊन राहिले. अर्थात करू नका असं आम्हाला म्हणायचं नाही, पण आम्हाला कळून राहिलं ना तर त्याचा विचार करा. कळत नसेल, आता बंदे भेलेच्या लोकांनी हे वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, भागवत वाचलं, ते टी व्ही पाहत बसले दिवसभर, तरी आम्ही म्हणणार नाही. बरोबर आहे. पण तुमच्या करता तरी भगवंत हे करेल, कारण भारवाहक आहे. शास्त्र वाचतं भारवाहक आहे, ते तुम्हाला कळेल, पण अनुभवाशिवाय नाही. बरं, माझ्या भक्तीशिवाय जर भक्ती नसेल तर माझ्या भक्तीशिवाय शरीर शोषणादी जे मोठे तप मनुष्य करतो. हिमालय पर्वतात जातो, दऱ्याखोऱ्यामध्ये जातो, तप करतो. बरोबर आहे. काही मांडी घालून तप करतात, काही एका पायावर उभं राहून तप करतात. बरोबर आहे. कशा करता? भगवंताच्या प्राप्ती करता. अरे या शरीराला त्रास देतात. उन्हाळा जर असला तर चारही बाजूनं जगरो पेटवतात. कशाचे? गौऱ्याचे. उन्हाळ्यात मध्ये बसतात. हिवाळ्यामध्ये किती थंडी असली तरी थंडगार पाणी अंगावर घेतात, जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये असलेलं जे रक्त आहे हे रक्त कमी होईल, त्याच्या ठिकाणी असलेले विकार नाहीसे होतील. विकार नाहीसे करण्याकरता काय काय तप करण्याकरता काय काय करून राहिले लोक. अजूनही तुम्ही जाऊन पहा. कुठे जाऊन पहा? हिमालय पर्वतात दऱ्याखोऱ्यात जाऊन पहा. पण भगवंतामध्ये कधी की एका पायावर एका अंगठ्यावरही तप केलं तरी सुद्धा माझी भेट होणार नाही, गॅरंटी भगवंताने दिली. आणि म्हणून लिहून ठेवलंय. तप करणारे जेवतात काय? बोलत जा. जेवत नाही. कशा का जेवत नाही? कारण शरीरातले विकार खलास झाले पाहिजे. म्हणून ते खात नाही, पित नाही, काही नाही. शक्यतो काहीतरी मुळ्या कंदमुळे खातात आणि आपलं जीवन जगतात. पण भगवंताला ते मान्य नाही, कारण आपलं शरीर अन्नमय आहे. अन्नमय प्राण म्हटलेलं आहे कलियुगात, अन्नमय प्राण. मग काय सांगितलेलं आहे? माझ्या भक्तीशिवाय शरीर शोषण आधी जे मोठे तप मनुष्य करतो तो जणू काय पूर्वसंचितानुसार पापच भोगतो. तो पापच भोगून राहिला. पाप केलं ना, कर तप. जाय दऱ्याखोऱ्यात, जा हिमालय पर्वतात तप करायला. का? कारण मागच्या जन्मात त्यानं पाप केलं ना, ते पाप फेडण्याकरता तू तप करतो. पाप फिटेल. बोलत जा. भगवंताची भेट होणार नाही. हे लक्षात ठेवा. भगवंताची नाही भेट होणार. आता सर्वांनी चूप बसणार, चूप.
कारण मी बोलून राहिलो काय, माझ्यासमोर काय आहे, शास्त्र आहे. हा ऐका, कोणाची हिंमत बोलायची, शास्त्र आहे, शास्त्र सांगते. मी बोलत नाही, पहिले सांगितलं आपण बोलत नाही. शास्त्रात जे आहे ते वाचून दाखवून राहिलो. हं? हं? अर्जुनाला भेट झाली होती. हो झाली होती ना, तशी आपल्याला पाहिजे ना. हां तशी भगवंताची भेट आपल्याला व्हायला पाहिजे ना. त्यालाच तर संत म्हटलेलं आहे, त्याला तर सद्गुरू म्हटलेलं आहे. हां बरं, माझ्या भक्तीशिवाय शरीर शोषणाआधी जे मोठे तप मनुष्य करतो तो जणू काय पूर्व संचितानुसार पापच भोगतो असे समजावे. कारण ती तपाची क्रिया सत स्वरूप होत नाही. तप तर करतो पण सत स्वरूप होत नाही. कारण सत स्वरूप फक्त भगवंतच आहे. सत म्हणजे परमात्मा, परमात्म्याचं स्वरूपच आहे. सत्यम शिवम सुंदरम. सत्य हेच परमात्मा आहे. त्या तपाची क्रिया सत्स्वरूप होत नाही. माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे, काय माझ्या भक्तीशिवाय, ऐकून घ्या, जर भक्ती नसेल तर जे जे साधन करावे तिथे व्यर्थ, तिथे व्यर्थ. मग तुम्ही किती साधनं करून राहिले बोला, इथं बसलेले किती साधनं करून राहिले तुम्ही. कोणी भजनं म्हणते, कोणी या मंदिरात जा, कोणी त्या मंदिरात जा, कोणी देवळात जा, कोणी हे वाच, कोणी ते वाच, कोणी हे आहे कोणी. बाबा 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 किती साधनं करून राहिले तुम्ही. जन्मल्यापासून आतापर्यंत साधनं किती करून राहिले बोलत जा ना. करून राहिले का नाही. पण भगवंताला मान्य नाही, नाही मंजूर. भगवंत सांगतात काय, माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे ते ते स्वतःच आपल्या भोवती कोश करून राहणाऱ्या किड्याप्रमाणे समजावे. उलट तुम्ही जितके साधनं करसाल तेवढी त्या साधनामध्ये अडकसान. आणि साधनात अडकला की पुन्हा लक्ष चौऱ्याशीत अडकला, तिथून निघणारच नाही. चालू आहे की नाही साधनं. किती साधनं आहे, जास्तीत तुम्ही 10-15 साधनं सांगसान. जप आहे, तप आहे, व्रत आहे, पूजा आहे, पती आहे, हां त्याच्यानंतर काय 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 ती सप्ते आहे, पारायण आहे, भागवत आहे, अमुक आहे, टमुक आहे, किती सांगसान. पण भगवंत म्हणतो तुम्ही जितके साधनं करसान ते ते स्वतःच किड्या काय कोश किड्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्याला गुंतावं लागते. कोशकिळा माहित आहे ना. हां कोशकिळा असतो तो स्वतःभोवती काय करून घेतो, घर करतो. आणि घर केल्यानंतर तो त्यातच मरतो, पण त्याला त्या घराच्या बाहेर येता येत नाही, त्याला कोशकिळा. तसं आम्ही जितकी साधनं करू तितकी तुम्ही अडकाल तिच्यात. भगवंत म्हणतो, मी म्हणत नाही. तुम्ही तुमचं पाहून घ्या. पटत असेल हो म्हणा, नाही पटत असेल आपलं घर भलं आपण भलं, बस चाल द्या, काही घेणं देणं नाही. काही 5% अरे बोलत जा. 5% परिणाम होऊन राहिला का. अरे बोलत जा ना. 5% मी तुम्हाला 100% नाही म्हणत. 5% 5 झाला तर 10 होते, होईलच पुढे. बा कठीण आहे बरं, नाही सोडू वाटत. इतका संसाराला चिटकेला आहे, नाही सोडू वाटत. म्हणून इथं सांगितलेलं आहे भगवंतानं, माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे ते ते स्वतःच आपल्या भोवती कोश करून राहणाऱ्या किड्याप्रमाणे समजावे. कारण भक्तीशिवाय जी क्रिया करावी ती आपल्यालाच बंधनकारक होते. भक्ती नसेल तुम्ही कोणतीही क्रिया केली तर ती आपल्याला बंधनकारक होते. म्हणजे आपणच स्वतः त्या बंधनात अडकू. किती साधनं करा तुम्ही, कितीही करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं आयुष्य तेवढं आयुष्यात तुम्ही देवदेव करत बसा. जोपर्यंत आत्मबोध मिळत नाही, मिळून बी फायदा नाही, मिळूनही फायदा नाही. पहिली गोष्ट आत्मबोधच नाही. यदा कदाचित मिळाला तर त्या आत्मबोधाचा अनुभव यायला पाहिजे, आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, त्या स्वरूपाशी जीव एकरूप व्हायला पाहिजे, तरच त्याचा फायदा. नाही तर फायदा नाही. हे वाचलं. हे
कारण भक्तीशिवाय जी क्रिया करावी ती आपली आपलानच बंधनकारक होते. तात्पर्य आता किती झाले हे मोजा तुम्ही, 5 झाले का 7 झाले का 8 झाले, मी काही मोजले नाही. हां, शेवटी भगवंत थकले, संत थकले, पण आमचं ऐकून काही आम्ही थकत नाही. तुम्ही येत जा सांगत जा, येत जा सांगत जा, येत जा, आम्हाला काही काम नाही, तुम्हाला काही नाही, फक्त ऐकत जाऊन चालले घरी, ऐकत जाऊन चालले घरी. पण एवढं सांगलं तर भगवंत थकून गेले. हां, काय सांगितलं तात्पर्य, माझ्या भक्तीशिवाय जे काय केले असेल ते सर्व अप्रमाण. अप्रमाण म्हणजे मला मान्य नाही. का मान्य नाही? तुम्ही जे जे करता तिच्यात भक्ती नाही ना, म्हणून मला ते मान्य नाही. हा, माझ्या भक्तीशिवाय जे काय केले असेल ते सर्व अप्रमाण. आता त्याच शुद्ध भक्तीचे स्वरूप श्रीकृष्ण सांगतात. आता डोकं ठिकाणावर ठेवून ऐका. शुद्ध भक्तीचे स्वरूप आहे ना, माझ्या भक्तीशिवाय, माझ्या भक्तीशिवाय, माझ्या भक्तीशिवाय असं म्हटलं की नाही भगवंतानं. हां, मग आता शुद्ध भक्ती कशाला म्हणतात? तसं असेल तर समजा काही ना काही नाही पूर्ण तरायची आशा आहे. मग जन्माला येऊन तुम्ही तरले असं समजायचं आत्ताच. जर तसं नसेल दुःखच दुःख आहे. आवडीने हरीची कथा श्रवण केली असता आणि नाना प्रकारचे चरित्र केले असता किंवा माझ्या स्वरूपाचा उहापोह निरंतर हृदयात ठेवला असता. भाषा सोपी आहे. काय सांगितलेलं आहे? हरीची कथा श्रवण केली असता. मग हरीची कथा आम्ही श्रवण तो करतो, ऐकतो तर खरी, पण त्या हरीला हृदयात बसवतो काय? म्हणजे आमची हरिकथा ऐकणं कसं? बोलत जा. वर म्हणा तुम्ही, वर वर वर. हा हा बर. मग माझ्या स्वरूपाचा वाप निरंतर हृदयात ठेवला असता, त्यामुळे चित्तात पालट होतो. ज्याच्या चित्तात पालट झाला, ज्याच्या चित्तात बदल झाला, त्याच्याच हृदयात भगवंत येऊन बसतो. जर बदल झाला नसेल तर धीरे धीरे त्याला तो बदल करावाच लागेल. कारण जोपर्यंत चित्तात हृदयात भगवंत येऊन बसल्यानंतरही आम्ही आमचा हेका सोडणार नाही, अहंकार सोडणार नाही, तर मात्र तो येऊनही बाहेर निघून जाईल. बरोबर आहे? मग काय होते चित्तामध्ये काय होते? पालट होते, बदल होते. हां, त्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते. माझ्या भजनाच्या अत्यंत प्रेमाने, ऐकून घ्या, माझ्या भजनाच्या अत्यंत प्रेमाने. मग भजन तर चालू आहे आमचं, रोज भजन चालू आहे. कुठं? मंदिरात. रोज भजन चालू आहे. कुठं? देवळात. रोज भजन चालू आहे. सगळ्या बाया जमतात, चला भजनाला, चला हरिपाठाला. भजनही चालू आहे, हरिपाठही चालू आहे. हां, पण त्या भजनामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेम असते काय? तुम्ही रोज भजनं म्हणता, हरिपाठ म्हणता, हरिपाठामध्ये प्रेम आहे का? अरे म्हणायचं म्हणून म्हणायचं, प्रेम नाही तिच्यात. हरिपाठ घेऊन टाकायचा, हरिपाठ घेऊन टाकायचा, घ्यायचा, टाकून द्यायचा, टाकायचा, घेऊन टाकायचं. खरं आहे का खोटं आहे? बोलत जा बा तुम्ही. हे भजनावालेच बोला, बाकीच्याला काही विचार नाही. हे भजनावालेच बोला, 5-7 जणी बाया. मनापासून तर करतो पण. हा, मनापासून तर त्याला सहाय्य कोणाचं आहे हे सांगा तुम्ही. मनापासून करता, करेक्ट, तुमची चूक नाही. तुम्ही जे करता हे मनापासून करताय, मलाही मान्य आहे. पण त्याला सहाय्य कोणाचं आहे? भगवंताचं. हा, सहाय्य कोणाचं आहे? सहाय्य कोणाचं आहे? त्याला सहाय्य सद्गुरूचं पाहिजे, त्याला सहाय्य नामाचं पाहिजे.
तरच त्या भजनामध्ये प्रेम उत्पन्न होईल. आणि भजनामध्ये प्रेम उत्पन्न झालं की तो असा नाचतो की त्याला या देहाचं भान सुद्धा राहत नाही. त्याला भजन म्हणतात. हा? अरे तुम्ही तर भजन म्हणतात तर म्हण बेन तू आता, चला म्हण बेन तू. सगळ्यांना देव दिला पाहिजे. चिमटा घेतल्यावर चिमटा बसते की नाही? देव भानावर असतात ना सगळे. सर्व देव भानावर असतात ना, सर्व देहावर असतात ना. मग तुम्ही त्याला भजन कसं म्हणता? भगवंताला हे भजन मान्य नाही. याचा अर्थ असा तुम्ही त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेच नाही. हं? वा रे वा, देव देव. त्याच्या स्वरूपाला पाहून हं? देवाच्या स्वरूपाला पाहूनच हे करतो. अरे देवाचं स्वरूप कसं? देवाचं तुम्ही तुम्ही हे बा याच्यानुसार बोला. देवाचं स्वरूप म्हणजे काय? देवाच्या स्वरूपाचा अनुभव. सगुण सगुण आकार आहे त्याला हे ना. सगुण कशाला म्हणता तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे सांगा. जाऊ दे आता ते. आता फार वरच्या लेवलवर जा तुम्ही. सांगा तुम्ही कोण आहे? तो सगुण आहे. तुम्ही कोण आहे? बोलत जा बा. सगुणच आहे. जसा तो सगुण आहे तसे तुम्ही सुद्धा. सगुणच आहे. मग कोणतं सगुण रूप पाहून राहिले तुम्ही? आता निर्गुण निराकार म्हणताना तर देवाने सगुण बरं, निर्गुण जाऊ द्या. आता निर्गुण. मग तुम्ही सगुण की निर्गुण? जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तुम्ही सगुण की निर्गुण? पहिले काय सांगितलं तुम्ही? सगुण. मग निर्गुण नाही काय? निर्गुण बोलत जा. निर्गुण नाही का? ते सांगायचं नाही. सगुण निर्गुण दोन्ही एक आहे हे आम्हाला माहित आहे. सगुण म्हणा की निर्गुण निर्गुण एक आहे गोविंद. ते नका सांगू मला. ते माझाही पाठ आहे. तुम्ही असं समजू नका की आपलं पाठ नाही. तुमचं कोण पाठ हा. बाबा? मग सांगा तुम्ही सगुण की निर्गुण? पहिले झालं सांगितलं सगुण. आता सगुण की निर्गुण नाही का? मग तुम्ही निर्गुण नाही काय? हा? मग निर्गुणाचा अनुभव आहे काय? नाही. मग तुमच्या आतमध्ये निर्गुण कोण आहे? हे बा लय शेंडावर चाललो. आता आम्हाला काही समजत नाही. हा तेच काय मग त्याच्याकरताच तर सद्गुरू पाहिजे ना. त्याच्याकरताच तर नाम आहे. त्याच्याकरताच सद्गुरू आहे. आत्मबोध कशा? जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंत हे जेवढे शब्द आहे एवढे सर्व फोलकट म्हणजे काय म्हणतात त्याला खालच्या म्हणजे काय काहीतरी महाराजांना विचारायचं म्हणजे विचारायचं असं आहे. विचारता वरचं टोकाचं पण त्याचा खालचाच अनुभव नाही तर वरचं काय आता करणार? बोलून काय फायदा? तिच्यावरती एक मोठं प्रकरण आहे. बंद रात्र लागी निच्यावर सगुण निर्गुणात बोललो. बंदी रात्र काय फायदा बोलून मी? त्याचा अनुभव असल्याशिवाय कळत नाही. आपण म्हणता की भजन म्हणता होश नाही राहिला. हा भजन म्हणता म्हणता होश नाही राहिला पाहिजे. हा. चिमट्याला काढला तर हे नाही झालं पाहिजे. तर तो होश कसा राहणार नाही. राहतच होश नाही राहिला तर मग तो एकदम वजन कसं आपण तुम्ही म्हणतच नाही ना हा, भजन. बरोबर आहे. भजन तोच म्हणते. तुम्ही कुठे म्हणता भजन? बरोबर आहे ना? हे बा, नाही बरोबर आहे. तुम्हाला ते कोणी सांगलंच नाही ना. कोणी सांगतच नाही. अरे कोणत्या साधूनं तुम्हाला सांगलंच नाही तर तुम्ही विचारणारच प्रश्नच नाही. हा? खरं ज्ञान तुम्हाला कोणी सांगलंच नाही ना. नुसतं कीर्तन करायचं म्हणजे 2-4 गोष्टी बुवा येतो. 2-4 गोष्टी की सांगतो. आपलं सासऱ्याच्या जिलेबी पेढ्याचे त्याला नुसतं खायचं असते आणि पैसे पाहिजे. झालं 1 तास काढला की काढा 1000 रुपये. याच्यावर तुम्ही जायला. दुसरं काय आहे? काय सांगतो तो? खरं ज्ञान तर बाजूलेच आहे. आता तुम्ही प्राथमिक अवस्थेत आहे. प्राथमिक म्हणजे बिलकुल पहिल्या वर्गात. पहिले ते खाल्लं. अरे, समजा पहिला धरा. ज्या अर्थी तुम्ही देवदेव करून राहिले त्याच्याच कृपेनं तुम्ही देवदेव करून राहिले. निदान भजन पूजन करता काय हरकत नाही. चांगलं आहे निदान. तरी सुद्धा प्राथमिक मध्येच आहे तुम्ही पहिल्या वर्गात किंवा 4थ्या वर्गात धरा. पण अजून तुम्हाला मॅट्रिक मध्ये जायचं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट व्हायचं, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं आणि मग नोकरीवर लागायचं. त्या टाइमला काय हातात ती आणि तुम्ही अजून 4थ्या वर्गात आहे आणि म्हणता मला 1 लाखाची नोकरी दिली पाहिजे. कशी काय भेटी? काय मग एवढं शिक्षण घेऊ शकतो की नाही? आता शेवट गेला. या प्रश्नाचं उत्तर मी काल दिलेलं आहे. हे बा, तुम्हाला काल काय सांगितलं मी? किंवा मी जे बोलतो त्या एकेका वाक्यावर तुम्ही विचार करा. रात्री झोपले नाही तरी चालते.
पण मी तर म्हणतो बंदीच्या मध्ये जितके घरी गेले अंग टाकलं आणि लगेच सकाळीच जाग आली 5 वाजता. कधी विचार केला काय? अरे विचार करत नाही म्हणून तर हे असे हाल आहे ना. विचार नाही, विचारच नाही. कालच तुम्हाला याचं उत्तर दिलं. चौधरीबाईनं लगेच विचार केला होता की हा, नाही आता ते भाग्यात होतं त्याच्या. काय आहे तुम्ही म्हणता कधी भेटीन, आमचं आयुष्य झालं असं म्हणून राहिले तुम्ही. पण शास्त्र काय सांगते? कालच बोललो मी, आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार. हे सांगितलं होतं. संत हे समोरच्या माणसाला ताबडतोब त्याच्यासारखा अनुभव आणून देतात, त्याला संत म्हणतात किंवा सद्गुरू म्हणतात. मग तुम्ही ज्याला संत म्हणून राहिले, सद्गुरू म्हणून राहिले, मग त्यांनी तुम्हाला तसा अनुभव आणून द्यायला पाहिजे की नाही? हा, तरी गुंतवून टाकले हा अनुभव कोणालाच नाही. मी गुरु झालो तर आता या माणसाने दुसरीकडे जाऊ नये, गुरु करू नये. दुसरीकडे गुरु केलं तर माझी पोझिशन जाईल ना. असे साधू लोक आहेत. आपला माणूस दुसरीकडे जाऊच देत नाही. का जाऊ देत नाही? त्याच्या मागे काय असते? लालू सर्व अटकवून ठेवलाय. आज जर आत्मबोधाचा जर अनुभव आला असता तर आज भारत स्वर्ग झाला असता. टीव्हीत पहा तुम्ही, एकेका संताच्या मागे लाखांना लोक आहे की नाही? बोलत जा, आहे की नाही? जर आत्मबोधाचा अनुभव आला असता तर आज भारत स्वर्ग झाला असता. लाखो लोक झाला काय? होऊन राहिला काय? नाही. उलट परिस्थिती उलट. कारण त्यांना जे पाहिजे ते मिळून नाही राहिलं. हा हा, त्यामुळे काय सांगितलेलं आहे? चित्तामध्ये काय होतो म्हणतो? पालट होतो. त्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते. माझ्या भजनाच्या अत्यंत प्रेमाने. भजन तर पाहिजे, पण भजनामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे. मग आता प्रेम कसं निर्माण होईल? आम्ही भजन तर करतो पण त्या भजनामध्ये प्रेम नाही ना. मग प्रेम निर्माण होण्याकरता सद्गुरूची कृपा आहे. सद्गुरूच्या कृपेशिवाय भजनात प्रेम निर्माण होऊ शकत नाही. मग अशी काय गुरु किल्ली आहे व सद्गुरूजवळ की प्रेम निर्माण करेल? हां, मग ज्या अर्थी आमच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होत नाही त्या अर्थी आम्हाला काही अजून तो विषय कळलाच नाही आणि आमच्या गुरुनं सांगलाच नाही असं समजायचं. कोणाला दोष देत नाही, बरोबर आहे? कोणालाच वाईट म्हणत नाही, कोणाला मी दोष देत नाही. कर्तव्य ज्याचं त्याचं करा. गुरुचं कर्तव्य करा आणि शिष्यानं शिष्याचं कर्तव्य करा. कशानुसार करायचं? शास्त्रानुसार. गुरुनं आपल्या मनानं चालू नाही आणि शिष्याने आपल्या मनानं चालू नाही. शास्त्रानुसार चालावं. हां, मग तिच्यामध्ये प्रेम नाही म्हणून आम्हाला तो विषय कळत नाही. जाऊ द्या. हां, माझे नाम गाता आणि भक्तिभावाने रंगून जातात. अंतःकरणातून प्रेमाची उकळी आल्यामुळे. हां, जसं जसं तो नामस्मरण करतो, जसं जसं नामस्मरण करतो तसं तसं ती प्रेमाची उकळी आतमधून फुटते. आतमधून म्हणजे कुठून? बेंबीच्या देठापासून प्रेमाची उकळी फुटली की खाळकण डोळ्यात काय येते? अश्रू येतात. कंठ दाटून येतो. बरोबर बरोबर अंगावर शहारे येतात. रोमांच उभे राहतात. हातपाय थरथर कापतात. याला अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि असे अष्टसात्विक भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाचा उद्धार नाही. मग ज्याला तुम्ही गुरु केलं त्याला सांगा माझ्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले पाहिजे रामकृष्ण परमहंसासारखे. जर नाही तर सोडलं तुम्हाला. अरे दत्ताने 24 गुरु केले, माझे 4 गुरु झाले. तुम्हाला 100दा सांगलं काल. पण एकाच्या तरी डोक्यात बसलं काय? कारण बोलायला मी कळलं काय? मी कोणाला भीत नाही. माझ्याजवळ कसं आहे? बाप दाखवून येतं श्राद्ध कर. आपल्याजवळ उधार चालत नाही. हा सूर्य आणि हा जयदत्त आमने सामने. अरे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष होतात. ताबडतोब तिथं उशीर नाही. हा, आज नाम घ्या तुम्हाला 10 वर्षाने अनुभव येईल. साठा. हा, भगवंताच्या नामात पावर नाही.